समस्या नाही नाही, त्यावेळेला आम्ही गेलो होतो किल्ला बघायला, असं. पण आमच्यातलाच एक लहान मुलगा त्याने 2 आंबे उचलले. ओके. तर ते आंबे पण ठेवून दिले त्यांनी बोलल्यानंतर. पण त्या कामगार लोकांनी किल्ल्याचं ते म्हणजे दार नाहीच आहे, दरवाजा त्यांनी भिंत पाडून गेट केलंय. ते गेट बंद करून घेतलं आणि त्याला रशी बांधून ठेवलं. अच्छा. तर आम्ही सांगितलं की गेट उघड, तर नाही उघडलं. ती मुलगी दादागिरी करायला लागली आणि म्हणायला लागली की आमचा मालक येऊ द्या, मग तुम्हाला गेट उघडणार आणि बाहेर सोडणार. तर तो मालक आला नंतर, त्याचं नाव होतं इम्तियाज मनियार. मग त्याने भरपूर वाद केला. तर आम्ही म्हटलं हा किल्ला सरकारी आहे. तर तो म्हणतो नाही, सरकारी नाही, हा माझ्या नावाने किल्ला, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून आमचा थोडा वाद झाला त्याच्यावर. पण तो जो वागला ते चुकीचं वागलाय ना. बरोबर. पण लोक म्हणतात तुम्ही दादाला थांबवलं नसतं तर दादाने त्याला बरोबर चांगलं दाखवलं असतं, तुम्ही त्याला का थांबवलं? काय मला मुलगा आहे आणि मी आई आहे, त्यामुळे मला जरा भीती वाटली, म्हणून आम्ही ते दादाला मी थांबवलो. नाहीतर दादा पण काही कमी नव्हता आमचा, त्याने पण त्याला बरोबर शिकवलंच असतं अजून चांगला धडा. मग आता तुम्ही घाबरलेय का? नाही नाही, आता तर आम्हाला चांगलं वाटतंय, कारण सगळीकडे न्यूज येत आहे, सगळे कमेंट करतायत, त्यामुळे चांगलं वाटतंय. आणि माझा मुलगा धाडसीच आहे.